तर मित्रांनो आता आपण आलोय, हे गाणं नाव काय गावाचं? बोरघर. बोरघर. आणि आपण आता इथे पोहणार आहोत. अशा प्रकारे आम्ही आता पोहून वगैरे झालोय. आता जाते आमच्या गावी दगडी आंबवण्याला. तर पहिला आम्ही मंदिराकडे जाणार, त्याच्यानंतर मग तिकडे कोंबड्या वगैरे घेऊन नंतरला मग दगडी आंबवण्याला जाणार. किरड्या जाणार. बाय बाय. इथे एक मंदिर आहे, जस्ट नदीच्याच बाजूला बरोबर हे मंदिर आहे. आणि आपण देवाचं दर्शन घेऊन येऊया थोडं. कोणतं? खेमनाथ देवांचं मंदिर आहे ते, बोरघरच्या नदीवरच आहे. मित्रांनो आता मंदिरकडून आपण चाललोय आपल्या आंबवणे, दगडी आंबवणे गावाला. तर हा रस्ता आहे, पहिला खूप खराब रस्ता होता, आता खूप छान रस्ता बनवलाय. तर मित्रांनो गोंधळासाठी आमच्याकडे पहिला आहे ना 5 घरामध्ये जोगवा मागावा लागतो. तर हे जोगवा मागण्यासाठी जे कपल्स असतात किंवा जी जोडी असते ती बसलेली असते गोंधळाला, ज्याने पूजा करायची असते गोंधळासाठी, त्यांनी 5 घरामध्ये पहिला जोगवा मागायला जायचं असतं. आणि ते जोगवा कसं मागतात ते मी तुम्हाला दाखवतो.
ड्युटीवरची ड्युटी आमिर गुलाल पिक्चर व्हा अरे जाय ना इथे गटाला ड्युटीला आरती करा आजच्या हातात काय आरती करा त्यांच्याकडे द्या तुम्ही घंटा वाजवायची. मित्रांनो 5 घरामध्ये जोगवा मागितल्यानंतर देवाची पूजा होते, देवाची आरती होते आणि नंतर मग देव आपल्या गोंधळासाठी बाहेर काढला जातो. त्याचं हे दृश्य आहे. तर आता देव बाहेर काढून नंतर आपण गोंधळाचा जे नाच असतो दिवट्या नाचवणे हे आपण नाचणार आहोत. तर ते मी तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो, गोंधळ वगैरे संपला त्यानंतर आमचा प्लॅन होता की संध्याकाळी तंदुरी बनवायचा. तर आम्ही त्याची सर्व तयारी केली होती. होणार एवढा लवकर झाला तुझ्याला थोडी वेळ लागते जास्त. आतमध्ये कच्चं होतं ते बाहेरून फक्त अरे आतमध्ये राहू दे. आतमध्ये राहते त्याला कच्चा चालतं. अरे पुरी टाकू काय पूर्ण अक्का? भाई इधर का फिर घाण उंगली करके मेरे को पूरा भिड़ा दिया. मित्रांनो, आज आम्ही तंदुरी बनवायचा प्लॅन केला होता. हाँ. आपले छोटे बंधू बंकू आणि पप्पू दोघे 5 जण होते. तर त्यांनी त्यांची आपल्या काकाने आपल्याला दोघांना पार्टी दिली होती. तर त्याच्याबद्दल आम्ही चिकन घेऊन आलो आणि चिकन तंदुरी बनवायचा आमचा प्लॅन केलेला होता. तर मी आता कलेजी भाजत आहे. होतं ना आहे होत आहे प्लॅनिंग. ओके मिसेस विचारते, ठीक आहे. तर हा प्लॅनिंग आमचा होता चिकन तंदुरीचा. तुम्ही सजेशन दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि काकी आपल्या इकडे अश्विनी काकी भाकऱ्या भाजत आहेत. तर मित्रांनो, असा होता आपला दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा.